कारण थोड्याच वेळात भारतीय संघाचं मुंबईमध्ये आगमन होतंय। भारतातले तमाम क्रिकेट प्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता येऊन ठेपलाय। T20 विश्वचषकाचा जगजेता भारतीय क्रिकेट संघ मुंबई विमानतळावर दाखल झालाय। ही थेट दृश्य आपण बघतोय। आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंचं क्रिकेट प्रेमींनी जोरदार स्वागत केलेलं आहे। मुंबई विमानतळासह ज्या मार्गाने टीम इंडियाची बस जाणार आहे त्या मार्गांवर चाहत्यांची गर्दी झाली आहे। हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडियमवर विशेष बसनं पोहोचणार आहेत। त्या वानखेडेवर सुद्धा क्रिकेट प्रेमींनी प्रचंड अशा प्रकारची गर्दी केली आहे। ही दृश्य आपण बघितली तर मुंबईमध्ये किंवा संपूर्ण मुंबईमध्ये किती क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। ज्या मार्गावरून ही बस जाणार आहे आणि ज्या मार्गावर मिरवणूक निघणार आहे त्या मार्गावरची मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। क्रिकेट चाहते अक्षरशः क्रिकेट जनसागर उसळल्याचा क्रिकेट प्रेमींचा आपल्याला पाहायला मिळतोय। मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट, विमानतळाचा परिसर असेल किंवा वानखेडे स्टेडियम असेल, ज्या भागातून ही सगळी क्रिकेटची टीम आपली जाणार आहे, हे क्रिकेटपटू जाणार आहेत त्या सगळ्या भागांमध्ये त्या रस्त्यांवर दुतर्फा अशा प्रकारची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य खूप बोलकी आहेत। मुंबई असेल किंवा एकंदरीत संपूर्ण देशभरामध्ये भारतीय लोक क्रिकेटवर किती प्रेम करतात याचं जर उदाहरण बघायचं असेल तर मुंबईतलं हे आजचं चित्र बघायला पाहिजे। थेट जाऊयात मुंबई विमानतळावर आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, या क्षणाची वाट क्रिकेट प्रेमी पाहत होते क्षण अगदी आता जवळ आलेला आहे। मुंबई क्रिकेट टीम भारतीय क्रिकेट टीम जी आहे ती मुंबई विमानतळावर पोहोचण्याचं पाहायला मिळतंय आणि आता ते कोणत्याही क्षणी विमानतळाच्या बाहेर ज्या त्यांच्या बसेस आहेत त्या इथून वानखेडे स्टेडियमकडे जाणार आहेत त्या बसेस सुद्धा या ठिकाणी येऊन उभ्या राहिलेल्या पाहायला मिळत आहे आणि कोणत्याही क्षणी आता हे खेळाडू जे आहेत ते बाहेर पडणार आहेत। ते या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट चाहते आहेत ते या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 3 तासापासून आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी सगळे चाहते जे आहेत ते उत्सुक झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू आपापले आवडते क्रिकेट प्लेयर जे आहेत त्यांच्या नावाने घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्या अनुचित प्रकार होऊ नये, कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत पुढच्या काही क्षणामध्ये भारतीय क्रिकेट टीम जी आहे ती बाहेर पडणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात हे जे क्रिकेट प्रेमी आहेत ते या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळते आहे। गेल्या 3 तासापासून म्हणजे 3 वाजेपासून जे क्रिकेट प्रेमी आहेत ते विमानतळावर आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची वाट बघत आहेत। T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच ते मुंबईत आगमन होत आहे आणि त्यानिमित्त हे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत ते या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळते आहे। 3:30 वाजेच्या सुमारास क्रिकेटपटूंची विमान होतं त्यांनी दिल्लीवरून उड्डाण घेतलं होतं, परंतु मध्ये हवामान सुद्धा खराब झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे लँडिंग व्हायला उशीर झालेला आहे। परंतु आता जे विमान आहे ते लँड झाल्याचं समजत आहे आणि काही क्षणामध्ये जे खेळाडू आहेत ते बाहेर पडणार आहे आणि यानंतर त्यांना विशेष सुरक्षेद्वारे वानखेडे स्टेडियमकडे नेण्यात येणार आहे। तत्पूर्वी नरिमन पॉइंट या ठिकाणी जी ओपन बस आहे त्या बसमध्ये हे सगळे खेळाडू चढणार आहेत आणि त्या ठिकाणी जमा झालेले जे क्रिकेट प्रेमी आहेत हजारोच्या संख्येत त्या क्रिकेट प्रेमींना आपला जो वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे जी ट्रॉफी आहे ती दाखवत पुढे वानखेडे स्टेडियममध्ये याचा समारोप होणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आणि काही क्षणात जी बस आहे त्या बसकडे येणार असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यासाठी सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। या ठिकाणावरून जेव्हा एक क्रिकेटपटू 2 बसमधून निघणार आहेत त्यांना विशेष सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देण्यात आलेली आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जातील, त्यानंतर बांद्र्याचा जो सी लिंक आहे त्यावर जातील, त्यानंतर वरळी मार्गे कोस्टल रोडला जाणार आहेत आणि कोस्टल रोडला नरिमन लाईन या ठिकाणी जो टनेल आहे त्यातून जी ओपन बस आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये बसणार आहेत आणि वानखेडे स्टेडियम पर्यंत जे आपले चाहते आहेत त्यांना अभिवादन करत वानखेडे स्टेडियमला पोहोचणार आहे। साधारणतः या सगळ्या गोष्टीसाठी पुढच्या 1 ते 1.5 तास लागणार आहे जेव्हा हे वानखेडे स्टेडियमला पोहोचतील आणि त्या ठिकाणी
समारोप होणार आहे. अगदी मनोज, आपण बघतोय भारतीय संघ ही दोन दृश्य आपण बघितली आता, मुंबई विमानतळ आणि मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य आहेत. कशा पद्धतीनं या टीम चाहत्यांचा उत्साह पाहायला मिळतो. थोड्याच वेळामध्ये विमानतळामधून बाहेर हे सगळे खेळाडू येतील आणि विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, तर दुसरीकडे वानखेडे स्टेडियमवर सुद्धा क्रिकेट चाहत्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्यामध्ये आपण बघितलं भारतीय चाहत्यांनी जी फायनल झाली होती T20 वर्ल्ड कपची, ही श्वास रोखून बघितली होती. आपल्याला माहित आहे ज्या निर्णायक आणि अटीतटीच्या या लढतीमध्ये विराट कोहलीचा परत आलेला फॉर्म, विराट कोहलीनं लगावलेल्या 76 धावा, 59 बॉलमध्ये कशा पद्धतीनं 76 धावा त्याने ठोकल्या आणि त्यानंतर अक्षर पटेल यानं ज्या पद्धतीनं अष्टपैलू कामगिरी केली होती, तब्बल 47 धावा फायनलमध्ये निर्णायक सामन्यामध्ये अक्षर पटेलने काढलेल्या होत्या. आणि या सगळ्याच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी जे आहे ते 4 चांद लावले होते या मॅचमध्ये आणि भारतीय संघानं विजय खेचून आणला होता.